नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये. आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं ते पाहणार आहोत. अतिशय सोपी पद्धत आहे, पण याची टेस्ट तुम्ही एकदा काय चाखली तर तुम्हाला परत परत बनवावं असं फ्रूट कस्टर्ड आहे. तर चला मग आपण या फ्रूट कस्टर्डच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य, इथे मी 1 लिटर फुल फॅट क्रीमवालं दूध वापरलेलं आहे. तर फक्त दूध आपलं घट्ट असावं एवढी काळजी घ्यायची, म्हणजे अगदी पातळसर दुधाचं कस्टर्ड छान लागत नाही आणि ते लवकर घट्ट होत नाही. इथे आपण घेतलेली आहे 1 वाटी साखर. तर साखर थोडी बेतानीच घ्यायची आहे, कारण सगळे फ्रूट गोड असतात. त्यामुळे साखरेचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलं की मग फ्रूट कस्टर्ड जास्त खाल्लं जातं. तर त्या हिशोबाने साखर घ्यायची आहे चवीनुसार. आणि इथे आपण वापरलेलं आहे कस्टर्ड पावडर. तर तुम्ही कुठल्याही कंपनीचं कस्टर्ड पावडर वापरू शकता, फक्त व्हॅनिला फ्लेवर आपल्याला इथे वापरायचं आहे. तर इथे आपण फ्रूट कस्टर्डसाठी पावडरही वापरणार आहे. त्याचबरोबर आपण इथे घेतलंय 1 केळी. तर केळीचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. तुम्हाला याच्यापेक्षा बारीक तुकडे करायचे असतील तर तुम्ही करू शकता. त्याचबरोबर इथे एक मी पिकलेला आंबा घेतलेला आहे. तर आंब्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. अर्ध मी इथे डाळिंब वापरणार आहे. तर डाळिंबाचे आपण अशा प्रकारे दाणे काढून घेतलेले आहेत. आणि इथे आपण एक पेर वापरलेला आहे. तर इथे तुम्ही हवे तेवढे घरात जे फ्रूट असतील ते फ्रूट यूज करू शकता. आणि इथे मी एक ॲपल वापरलेलं आहे. तर तुमच्याकडे जे काही फ्रूट घरात असतील तर ते फ्रूट तुम्ही अशा प्रकारे त्यात घालू शकता, फक्त टरबूज वगैरे सोडून, कारण टरबूज जे असतं किंवा कलिंगड जे आहे त्याला खूप जास्त पाणी असतं. इथे लाल आपले हिरवे द्राक्ष, काळी द्राक्ष आणि इथे आपण काजू घेतलेले आहेत. तर फ्रूटची क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबानुसार कमी जास्त करू शकता. एक किवी घेतलं मी, किवी अशी स्लाईस करून घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे आपण पायनॅपल घेतले. तर पायनॅपलच्या एक 10 ते 15 मी फोडी करून घेतलेल्या आहेत. तर अशा प्रकारे जेवढे फ्रूट्स असतील घरात ते फ्रूट तुम्हाला वापरायचे आहेत. फक्त ज्या फ्रूटमध्ये खूप जास्त पाणी असतं ते फ्रूट थोडे अवॉइड करायचे. आता आपण एखाद्या नॉनस्टिकच्या कढाईमध्ये दूध टाकून घेऊया. हे जवळपास 1 लिटर दूध आहे. एक 10 मिनिटानंतर अशा प्रकारे उकळी फुटेल आणि हे दूध आपल्याला हाफ रिड्यूस व्हायचं आहे. म्हणजेच जोपर्यंत दूध आपलं रिड्यूस होते तोपर्यंत आपण तिकडे कस्टर्ड पावडर तयार करूया. तर अगदी बारीक गॅसवर हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे. कमीत कमी 10 ते 15 मिनिट लागतात हाफ दूध व्हायला एवढं. तर आता आपण कस्टर्ड रेडी करूया. तर इथे एक बाऊल घेतला आहे. त्या बाऊलमध्ये 1 वाटी थंड दूध घ्यायचं आहे. तर आपल्याला थंड दुधाचाच वापर करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही कस्टर्ड पावडर तयार करता, इथे आपण जवळपास 4 चमचे, मी साधारणतः या चमच्यानी कस्टर्ड घेतलेलं आहे पावडर. तर अर्धा लिटरला 2 चमचे असं प्रमाण असतं. जर खूप जास्त घेतलं तर काय होईल की कस्टर्ड ते खूप लवकर घट्ट होईल. तर त्यासाठी 4 चमचे इनफ आहे 1 लिटरसाठी. आता व्यवस्थित थंड दुधामध्ये हे असं पातळसर मिश्रण करून घ्यायचं. जर तुम्ही गरम दूध वापरलात तर यात गाठी होतात किंवा गुठल्या होतात. तर त्यासाठी नेहमी कस्टर्ड पावडर थंड दुधामध्येच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर थंड दूध आपल्याला यासाठी वापरायचं आहे कारण यात गाठी वगैरे होऊ नये. आणि ज्यावेळेस आपण हे दुधात टाकतो त्यावेळेस त्याच्या गाठी होऊ शकतात. आता इथे आपलं दूध जे आहे जवळपास 15 मिनिटानंतर अर्ध रिड्यूस झालेलं आहे. तर यात मी आता ते कस्टर्डचं जे आपण दूध करून घेतलं होतं ते ॲड करूया आणि सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर मग याच्या गाठी तयार होतात. तर त्यासाठी अगदी मंद गॅसवर आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. जोपर्यंत दूध थोडंसं घट्टसर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे. आणि सतत चमचा मध्ये मध्ये हलवत राहा, जेणेकरून हे तळाशी चिटकणार नाही, कारण कस्टर्ड पावडर लवकर चिटकलं जातं. शक्यतो एखादी नॉनस्टिकची कढाई किंवा नॉनस्टिकचं भांडं असेल वापरलं तर ते बिलकुल चिटकत नाही. स्टीलच्या भांड्याला थोडंफार खाली चिटकू शकतं. तर त्यासाठी चिटकू नये म्हणून आपल्याला सतत हलवत राहायचं. यात मी 1 वाटी साखर वापरलेली आहे. तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबानुसार कमी जास्त करू शकता, कारण फ्रूट सगळे गोड असतात. त्यामुळे मी साखर थोडीशी कमी टाकली आहे. आणि असंही जर थोडंसं गोडसरपणा कमी असेल कस्टर्डमध्ये तर ते कस्टर्ड खूप जास्त खाल्लं जातं. तर अशा प्रकारे इथे हळूहळू आपलं जे दूध आहे ते घट्ट व्हायला लागले. तुम्ही इथे बघू शकता. खूप जास्त घट्टही करायचं नाही, नाहीतर मग हे थंड झाल्यानंतर आळून येतं दूध आणि खूप जास्तच मग घट्ट होऊ शकतं. तर अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता. इतपत आपल्याला हे घट्ट करून घ्यायचे. साधारणतः कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर पण एक 10 मिनटं लागतात हे आपलं असं दूध घट्ट व्हायला. बघा अशी छान उकळी फुटली की गॅस बंद करायचा. आता व्यवस्थित आपलं हे दूध घट्टसर झालेलं आहे. याच्यापेक्षा जर तुम्हाला घट्ट आवडत असेल तर तुम्ही थोडा वेळ शिजवू शकता अजून दूध. तर आता मी गॅस बंद करणार आहे आणि हे जे दुधाचं मिश्रण आहे कस्टर्ड पावडर टाकून शिजवून घेतलेलं, ते पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर हे पूर्णपणे आपल्याला यात फ्रूट ॲड करायचे. तर त्यासाठी हे पूर्ण थंड झालं पाहिजे. जर तुम्ही गरम दुधामध्ये
फ्रूट्स टाकले तर ते अगदीच गदगद होतील किंवा शिजल्यासारखे होतील. एक 10 मिनटं मी हे मिश्रण थंड करून घेतले आणि एका बाउलमध्ये हे ट्रान्सफर करून घेतलेलं आहे अशा प्रकारे. तर आता थंड हे कस्टर्डचं आपलं जे दूध आहे ते तयार झालेलं आहे. तर यात आपण आता हवे तेवढे फ्रूट्स टाकूया. तर सगळ्यात अगोदर मी इथे आपलं जे पेर आहे ते ॲड करणार आहे. तर एक पेर घेतलेलं आहे मी. ते पेरही यात ॲड करूया. त्याचबरोबर केळी ॲड करूया. केळी नाही टाकली तरी चालेल, कारण थोड्या वेळानंतर केळी काळी काळी पडते. त्यामुळं केळी नाही टाकली किंवा लगेच जर तुम्हाला कस्टर्ड खायचं असेल तर त्या हिशोबाने तुम्ही केळीसुद्धा ॲड करू शकता. मँगो, ॲपल ह्या सगळ्या आपल्याला थोडं थोडं ॲड करायचं आहे आणि बाकीचे फ्रूट्स गार्निशिंगसाठी आपल्याला वाचवून ठेवायचे आहेत. यात मी आता थोडेसे आपले जे नॉर्मल द्राक्ष असतात तेही टाकले आहेत. त्यात काळे द्राक्ष टाकूया आणि त्याचबरोबर थोडासा सुकामेवामध्ये मी काजू वापरले. किवीही त्यात ॲड करूया आणि इथे आपण डाळिंबाचे दाणे टाकूया. आता हे सगळे फ्रूट्स आपल्याला व्यवस्थित टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. तर थोडंसं मोठं भांडं असेल तर सगळे फ्रूट एकत्र व्यवस्थित तुम्हाला टाकता येतील आणि छान हे मिश्रण असं घट्टसर होईल. बघा, आता तुम्हाला सध्या दिसून येईल की हळूहळू हे जे दूध आहे ते आळून येतं, म्हणजे थोडंसं घट्टसर होत येतं. आता मी यावर थोडंसं गार्निशिंगसाठी फ्रूट लावत आहे, जेणेकरून आपलं कस्टर्ड जे आहे ते दिसायला छान दिसतं आणि अगदी टेम्पटिंग होतं, खायला एकदम छानही लागतं. तर अशा प्रकारे हवे तेवढे तुम्ही ड्रायफ्रूट्स यात ॲड करू शकता. बदाम ॲड करू शकता, इवन मनुकासुद्धा टाकू शकता. कुठल्याही ड्रायफ्रूट्स तुम्हाला यात टाकले तरी चालतील आणि जे फ्रूट्स तुम्हाला आवडतात त्या फ्रूटचा समावेश जर तुम्ही या कस्टर्डमध्ये केलात, फ्रूट कस्टर्डमध्ये, तर खूप छान लागतात. तर आता यावर गार्निशिंगसाठी थोडंसं मी मँगो, किवी, परत थोडेसे द्राक्षांनी असं गार्निशिंग केलेलं आहे. यावरच आता थोडंसं असं अगदी आपला लालसर कलरचे डाळिंबाचे दाणे टाकूया आणि हे थंडगार जे आपलं दुधाचं कस्टर्ड तयार झालेलं आहे हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. हवं असेल तर याला लीड लावून ठेवा, म्हणजे फ्रीजमध्ये बाकीच्या इतर वस्तूचा वास याला लागणार नाही. म्हणजे 1 ते 1.5 तास आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. थंड केल्यानंतर तुम्हाला हे थंडगार कस्टर्ड अशा प्रकारे सर्व करायचं आहे. तर मी 1 ते 1.5 तासानंतर फ्रीजमध्ये काढून एका बाउलमध्ये हे सर्व केलेलं आहे. तर आपलं थंडगार फ्रूट कस्टर्ड उन्हाळ्यासाठी स्पेशल खास खाण्यासाठी तयार आहे. इवन तुम्ही किट्टी पार्टीला सुद्धा हा मेनू ठेवू शकता आणि अजून कुठली छोटी मोठी बड्डे पार्टी असेल तर त्यालाही तुम्ही फ्रूट कस्टर्ड बनवू शकता. तर नक्की ट्राय करून बघा. रेसिपी खूप सोपी आहे. आवडली तर शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.